नमस्कार मंडळी. तर आज मी बनवले सुरणाची चविष्ट आणि पौष्टिक अशी भाजी. काय करायचं, सुरण बारीक करून घेतलं आहे आणि गॅस चालू करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये सुरणाचे पीस, थोडंसं पाणी आणि चिंचेचं या कोकमाचं पाणी तुम्ही ॲड करू शकता. कोकम पण ॲड केलेत, चवीनुसार थोडंसं मीठ. हे सर्व मिश्रण आपल्याला थोडंसं उकळून घ्यायचं. त्याच्यानंतर कांदा, खोबरं आणि लसूण याचं वाटण करून घ्यायचं आहे. ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे स्लो फ्लेमवर. आणि बघा, भाजून झाल्याच्यानंतर त्याच कढईमध्ये मी परत जे सुरणाचे कापं होते, जे आपण उकडून घेतलेली, ती कापं त्याच्यात ॲड करणार. त्याच्यासाठी आपल्याला पहिलं मसाले ॲड करायचे आहेत. गरम मसाला, धने पावडर, लाल तिखट मसाला आणि जे काय मसाले असतील ते सर्व मसाले मिक्स करायचे आहेत. आणि हे सुरण होतं जे आपण उकडून घेतलेलं, ते त्याच्यात ॲड करून घेणार आहे. व्यवस्थित मसाला लागेपर्यंत मिक्स करून घेणार सर्व सुरणला आपण आणि व्यवस्थित फ्राय करून द्यायचे तेलावर आणि मीठ मसाल्यावरती. आणि त्याच कढईमध्ये परत आपण तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं ॲड केलं आहे. जिरं ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे आणि कांदा आपल्याला व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे त्याच कढईमध्ये. जोपर्यंत कांदा गोल्डन आहे तोपर्यंत फ्राय करायचा. कांदा गोल्डन फ्राय झाला की त्याच्यामध्ये कांदा, खोबरं, लसूणचं वाटण ते ॲड केलं आणि ते व्यवस्थित आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट मसाला, हळद, धने पावडर, गरम मसाला, जे काही मसाले आपल्याकडे आहेत ते सर्व मसाले त्या भाजीमध्ये टाकायचे आहेत आणि व्यवस्थित परत वाटण मिक्स करून घ्यायचं आहे. वाटण व्यवस्थित मिक्स झालं की बघू शकता त्याला तेल सुटून द्यायचं वाटणाला. आपल्याला तेल सुटल्या वाटणाला आपण जे सुरणाचे काप फ्राय केलेले तेलामध्ये ते ॲड करून घेतलेत वाटणामध्ये. तुम्हाला सुकी हवी असेल तर भाजी अशी देखील खाऊ शकता भाजी. मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे कारण मला थोडी ग्रेव्हीवाली भाजी हवी होती म्हणून. तर थोडंसं त्याच्या चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर परत व्यवस्थित त्याला आपण मिक्स करून घेणार आणि मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे. पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं 5-10 मिनटं आपल्याला झाकण मारून व्यवस्थित शिजून द्यायचं आहे. कारण आधी आपण शिजवून घेतलं त्यामुळे जास्त नाही शिजवायचं. जास्त शिजवलं तर चव निघून जाईल संपूर्ण सुरणाची. झाकण मारून आपल्याला 5-10 मिनटं शिजून द्यायचं आहे. झाकण काढलं आपण भाजीवरचं आणि भाजी बघू शकता अप्रतिम झालेली भाजी. खूप भारी लागते आणि सुरण देखील पूर्णपणे शिजलेलं. एकदा नक्की बनवा. जर सुरण नसेल कोणाला आवडत ना तर आवडीने खातील ही भाजी. एवढी भारी लागते. आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या पेजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच मी नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंट करा आणि सांगायला विसरू नका. आता भाजी सर्व करते चपातीबरोबर. कशासोबतही खाऊ शकता. चपातीबरोबर अप्रतिम लागते. आणि कशी वाटते रेसिपी नक्की कमेंट करा. धन्यवाद.